तुम्हाला अपक्ष उभं राहायची वेळ का आली? या बादेगानामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तेवढ्या ताकदीनं लढू शकत नव्हती। त्यावेळेस आम्हाला प्रवेश करून घेतला। प्रस्थापित नेते मंडळी होती, हे सुद्धा मकरंद सोडून गेली होती। त्या काळात ह्या बादे जिल्हा परिषद गटात माझ्यासारखा कार्यकर्ता बाकीच्या लोकांना सोबत घेऊन आबांचं पक्षवाढीचं काम करत होता। मला असं वाटतं की जी माझ्यावरती अन्याय झाला आहे, ह्याला सर्वसामान्य जनता 5 तारखेला जे मतदान होणार आहे त्याच्यातून नक्कीच मला न्याय देईल। नमस्कार। बादे जिल्हा परिषद गट म्हणजे खंडाळा तालुक्यातला राजकीय दृष्ट्या अतिसंवेदनशील असणारा गट। या गटामध्ये जिल्हा परिषदसाठी पाठीमागे दीपाली साळुंके निवडून आल्या होत्या। त्यांचेच पती यशवंत उर्फ बाळासाहेब साळुंके यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज बादे गटासाठी दाखल केलेला आहे। आज आपण त्यांची परखड अशी एक मुलाखत जाणून घेणार आहोत। नमस्कार दादा। नमस्कार। तुम्हाला अपक्ष उभं राहायची वेळ का आली? नक्की कशामुळे झाल्या या गोष्टी? काय मूळ मुद्दा असा आहे की आम्ही 10-15 वर्ष माननीय नामदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना की 2012ला आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला। आम्ही पूर्वी काँग्रेसमध्ये काम करत होतो। त्यावेळेस पक्षाला या ठिकाणी एक प्रबळ असा माणूस नसल्यामुळं या बादेगानामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तेवढ्या ताकदीनं लढू शकत नव्हती। त्यावेळेस आम्हाला प्रवेश करून घेतला। माझी मंडळी पंचायत समितीला सदस्य झाली आणि त्यानंतर ते ओपन महिलेचं आरक्षण असल्या कारणाने आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे एकच महिला ओपनची निवडून आली होती, त्यामुळे आम्ही शिवसेनेची मदत घेऊन त्यावेळेस खंडाळा पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं सत्ता स्थापन केली आणि माझी मंडळी सभापती झाली होती। तदनंतर पूर्वीचा लोणंद जिल्हा परिषद गट हा लोणंद नगरपंचायत झाल्याच्या नंतर त्याचं बादे जिल्हा परिषद गटात रूपांतर झालं आणि 2017ला पुन्हा या बादे जिल्हा परिषद गटामध्ये ओपनची महिला हे आरक्षण पडलं आणि मग पुन्हा त्यावेळेस थोडंसं जातीचं राजकारण झालं, त्यात पक्षात बंडखोरी झाली आणि माझ्या मंडळीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने मकरंद आबांनी त्यावेळेस उमेदवारी दिली आणि ते प्रचंड मताने त्यावेळेस निवडून आली। त्यानंतरचा काळ म्हणजे 2 वर्ष लोकांचं काम करण्यात गेला। त्यानंतर कोविडचा काळ चालू झाला, त्यामध्येच बऱ्यापैकी प्रशासन म्हणजे आरोग्यविषयक सेवा चालू राहिल्या। ज्या इतर मूलभूत सुविधा होत्या, रस्ते पाणी, ह्या कामच म्हणजे कुठल्याच सदस्याला करता आले नाही आणि हे सगळं होत असताना 5 वर्षाचा कार्यकाल असाच गेला आणि त्यानंतर ह्या जवळजवळ त्यानंतर 4 वर्ष जिल्हा परिषदांवरती पंचायत समित्यांवरती प्रशासक होते आणि या काळात ज्यावेळेस पक्षात बंडखोरी झाली किंवा इतर काय गोष्टी घडल्या, त्यावेळेस मकरंद आबांच्या पाठीमागे ठाम आम्ही मंडळी उभे होतो की तालुक्यातील काही जी आज प्रस्थापित नेते मंडळी होती, हे सुद्धा मकरंद सोडून गेली होती। त्या काळात ह्या बादे जिल्हा परिषद गटात माझ्यासारखा कार्यकर्ता बाकीच्या लोकांना सोबत घेऊन आबांचं पक्षवाढीचं काम करत होता। पण कालांतराने काही गोष्टी राजकारणात अशा घडत गेल्या की राजकारण ही पैशाशिवाय होऊच शकत नाही, ही भावना सर्वांची म्हणजे सर्वसामान्य जनतेची नाही झाली। ही भावना सर्वसामान्य जनतेला माणूस हा सर्वसामान्य त्यांच्यात उठणारा बसणारा, त्यांच्या सुखदुःखात सामील होणारा लागतो किंवा पक्षाला किंवा पक्षश्रेष्ठींना असं वाटायला लागलं की आत्ताच्या निवडणुका ह्या पैशावरतीच होतात, म्हणून पैसे ज्याच्याकडे असतील त्यालाच उमेदवारी दिली पाहिजे। ह्या भावनेतनं त्यांनी काही निर्णय घेतले असतील आणि ह्या निर्णय घेत असताना माझ्यासारखा जो पक्षासाठी रात्रंदिवस झटला, राबला, ह्या कार्यकर्त्यांवरती अन्याय झाला आणि मग माझ्यासारख्यावरती अन्याय झाल्याच्या नंतर मी न्याय कुठं मागायचा, म्हणून मी निर्णय घेतला की आपण न्याय आता कुठंही न मागता सर्वसामान्य जनतेपाशी जाऊन ह्या निवडणुकीच्या माध्यमातून आपण त्यांच्यापुढे आपलं म्हणणं मांडून आपल्याला न्याय मागावा। आणि मला असं वाटतं की जी माझ्यावरती अन्याय झाला आहे ह्याला सर्वसामान्य जनता 5 तारखेला जे मतदान होणार आहे
त्याच्यातून नक्कीच मला न्याय देईल. तुम्ही किंवा तुमचे कुटुंबीय इतक्या वर्षांपासून सत्तेत आहात, विविध प्रकारची पदं भोगली आहेत, विविध प्रकारे विजय मिळवला आहे विविध निवडणुकांमध्ये. तुमच्या किंवा कुटुंबियांमार्फत झालेली सर्वात महत्त्वाची कामं कोणती? आता गटाचं म्हणाल तर गट 2017ला स्थापन झाला आमचा. मग 2017 पूर्वी काही गोष्टी आम्ही सुरू केल्या होत्या. म्हणजे माझे वडील 2007ला पंचायत समितीचे सदस्य झाले. त्यावेळेस सर्व शिक्षा अभियानातून जी निधी मिळत होता शाळा खोल्यांना, तर त्यासाठी माझ्या वडिलांना लोणीसारख्या गावाला एक 25 लाख रुपयाची शाळा खोल्यांची म्हणजे सर्व शिक्षा अभियानातून शाळा मंजूर केली. त्यानंतर माझ्याच गावामध्ये बाद्यामध्ये एक 25 लाखाची शाळा मंजूर केली. त्यानंतर अंदोरीसारख्या गावामध्ये शाळा खोल्या दिल्या. त्यानंतर वाघोशीसारखं गाव आहे त्या गावातसुद्धा शाळा खोल्या दिल्या. हे शैक्षणिक क्षेत्रातील ही कामं माझ्या वडिलांच्या काळात झाली. आणि पंचायत समिती सदस्याला शेष फंड जो मिळतो त्याच्यातून मग एखाद्या गावात कुठं गटर असतील किंवा रस्ता दुरुस्ती असेल ह्या गोष्टी केल्या. त्यानंतर पंचायत समिती शेषच्या फंडाच्या माध्यमातून मग कडबाकुट्टी असेल. पूर्वी आत्ता DBTच्या माध्यमातून शेतकऱ्यांना डायरेक्ट खात्यावरती रक्कम मिळते. पूर्वी लोकांना वस्तूच मिळत होत्या पंचायत समितीतून. मग त्या काळात माझ्या वडिलांचा काळ असेल, माझ्या मंडळीचा जो 5 वर्षाचा पंचायत समिती आहे किंवा 2.5 वर्षाचा सभापतीचा कार्यकाल असेल, त्या कार्यकालामध्ये लोकांना ताडपत्री असेल, स्प्रे पंप असतील किंवा मोटर असतील, डिझेल इंजिन असतील किंवा अपंगांना ज्या सायकली असतील ह्या वाटप करत असताना हे आपण गोरगरीब जनतेला लोकांना घरापर्यंत म्हणजे त्या लोकांपर्यंत कशी पोचतील ह्याची काळजी आम्ही घेतली. आणि माझ्या मंडळीच्या 2.5 वर्षाच्या कार्यकालामध्ये जी पंचायत समितीत ती सभापती असताना आम्ही एक व्हिजन घेतलं होतं डोक्यामध्ये की आपलं एवढं मोठं गाव आहे, ह्या गावात प्राथमिक आरोग्य केंद्र झालं पाहिजे. त्या दृष्टीनं आम्ही प्रस्ताव तयार करून आम्ही शासनाला सादर केला होता. त्याचबरोबर भोळी या गावामध्ये उपकेंद्र व्हावं यासाठी एक प्रयत्न केला होता. वाटरसारख्या गावामध्ये उपकेंद्र व्हावं म्हणून एक प्रस्ताव दिला होता. त्याचबरोबर माझी मंडळी पंचायत समितीला सभापती असताना त्या बॉडीमध्ये नितीन बापू होते, रमेश दायगुडे होते, अनिरुद्धदादा होते, अनिताताई शेळके होत्या आणि प्रदीपदादा मानेंच्या मंडळी सारिकाताई माने ह्या सर्व 6 जण सदस्य होते. त्या काळात आम्ही नाविन्यपूर्ण योजना राबवायची ठरवली की गावामध्ये आपल्या ग्रामपंचायती, आपल्या शाळा ह्या चांगल्या झाल्या पाहिजेत. यासाठी आम्ही अभ्यास दौरे काढले होते. म्हणजे आम्ही 2 अभ्यास दौरे काढले की त्यामध्ये प्रत्येक गावचे सरपंच, उपसरपंच आणि शिक्षक असे आम्ही घेऊन एक 5-5 बसेस आम्ही हिवरे बाजार या ठिकाणी म्हणजे जे गावं स्वच्छ गावं आहेत, ज्या गावांना महाराष्ट्रापुढं आदर्श निर्माण केला, अशा गावांना भेटी देऊन तिथं काय लोकांना केलं की ते आपल्याला करता येईल यासाठी आम्ही ते अभ्यास दौरे काढले होते. आम्ही कृषी प्रदर्शन भरवली होती त्या काळात. महिला दिन आम्ही मोठ्या प्रमाणात भरवत होतो त्या काळात. म्हणजे ही लोकांना उपयोगी पडणारी कामं आम्ही त्या काळात केली. आणि 2017ला ज्यावेळेस माझी मंडळी मिसेस जिल्हा परिषदची सदस्य झाली त्यावेळेस जे आम्ही प्राथमिक आरोग्य केंद्राचे आणि उपकेंद्रांचे प्रस्ताव पाठवले होते तर ते आम्ही मंजूर करून घेतले. आणि त्याचबरोबर आम्ही माझ्या मतदारसंघामध्ये मोरवे हे गाव येतं आणि पाडेगाव गाव येतं, ह्या गावांना आम्ही उपकेंद्र मंजूर केलं. पण ह्या 1-2 गावामध्ये थोडीशी जागेचं अडचण आल्यामुळे ते कामं अजून होऊ शकलेलं नाहीत. पण पाडेगावचं उपकेंद्र हे पूर्ण झालेलं आहे. भोळीचं उपकेंद्र बांधून सुसज्ज पूर्ण झालेलं आहे. आणि त्याचबरोबर लोणी गावामध्ये आम्ही उपकेंद्र आणलं. ते लोणी गावचं सुद्धा उपकेंद्र पूर्ण होऊन तिथं आता स्टाफ नियुक्त आहेत, तिथं कामकाज चालू आहे. आणि बहादे येथे जे आरोग्य केंद्र बांधणी झालेले आहे ते आता काम प्रगतीपथावरती आहे. त्या आरोग्य केंद्रासाठी 8,34,33,000 रुपये एवढा निधी मंजूर झालेला आहे आणि ते काम प्रगतीपथावरती आहे. म्हणजे जे आमच्या डोक्यामध्ये जे होतं ते ही अशी आरोग्याचं काम असेल, शिक्षण सुविधा देणं असेल, हे असेल. आणि शेतकऱ्यांसाठी जे आम्हाला काय करायचं होतं की जे आपल्या नीरा देवगडचं कॅनलचं पाणी जे आपण वाघोशीपर्यंत जातं त्याला पोटपाटाची कामं अजून पूर्ण झाली नव्हती. प्रत्येक गाव म्हणजे जे माझ्या मतदारसंघामध्ये गाव आहे त्या गावातले ओढ्यावरनं पाणी वाहून खाली नीरा नदीला जात होतं. मग आम्ही आमच्या डोक्यात असं आलं की आपण जे पाणी वेस्टेज जातं आहे आता तर आपण ते शेतीला पोटपाट झाल्याशिवाय वापरता येत नाहीत. मग आम्ही
जिल्हा परिषद आणि जिल्हा नियोजनच्या माध्यमातून ही काम इथं प्रत्येक ओढ्यावरती केटीवर बंधारे बांधणे म्हणजे बऱ्यापैकी प्रत्येक गावावरती आता माझ्या माहितीप्रमाणे जरी नवीन कुठं करायचं म्हटलं तर बहुतांश गावामध्ये जागा शिल्लक आत्ता तरी नाहीत, कमीच आहेत. म्हणजे आपण एखाद्याला विचारलं 4-4 ठिकाणी तर बाबा जागा दे केटीवर बांधायला, म्हणजे इथपर्यंत आम्ही जलसंधारणाची कामंसुद्धा केलेली आहेत. आम्ही फक्त एक दृष्टिकोन असं ठेवून गेलेलो नाही, आम्ही चौफेर विकास कसा करता येईल या दृष्टीनं आम्ही काम करत गेलो. मग गावगावचे रस्ते असतील, रस्त्यांना निधी उपलब्ध करून दिला. काही गावचे ग्रामपंचायतच्याकडचे रस्ते असतील, मग काही ग्रामपंचायती लहान आहेत, मग त्या ग्रामपंचायतीला स्वतःच्या फंडातून त्या रस्त्यावरती काम करता येत नाही, मग आम्ही ते रस्त्याची दर्जोन्नती केली. मग काही जिल्हा परिषदेकडे वर्ग करून घेतले, जिल्हा मार्ग करून घेतले, काही राज्य मार्ग करून घेतले. अशा अपग्रेडेशनसाठी आम्ही प्रयत्न केले आणि रस्ते अपग्रेड करून घेतले. आणि काही रस्ते आम्ही मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत घातले, काही PMGSYमध्ये म्हणजे पंतप्रधान ग्रामीण सडक योजनेमध्ये काही रस्त्यांचा समावेश केला, की जसा की हा बहादे मोरवे शेडगेवाडी दापकेगर हा रस्ता पंतप्रधान ग्रामीण सडक योजनेतून तो पूर्ण केला. अंदोरीमधील रुईचा रस्ता तो मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून केला. आता काही रस्ते असे की जे प्रस्तावित आहेत मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत. म्हणजे आम्ही असे कामं आमची चालूच आहेत, आम्ही काही कुठली कामं आमची थांबवलेली नाहीत. मग आम्ही विकासात कुठंही कमी नाही. आम्ही करत असताना म्हणजे आमच्या कारकिर्दीमध्ये आमच्या जिल्हा परिषद गटात नाही म्हटलं तरी एका वर्षामध्ये आम्ही राज्य शासनाच्या माध्यमातून असेल आम्ही पाठपुरावा करत असताना आम्ही म्हणजे आपले आमदार मकरंद पाटील असतील यांच्याकडे पाठपुरावा करून आम्ही एका जिल्हा परिषद गटात आमच्या नाही म्हटलं तर आम्ही 10-10, 20-20 कोटीचा निधी आम्ही आणण्याचा प्रयत्न करत होतो. हे जिल्हा परिषद सदस्याला निधी असतोच किती, म्हणजे त्याला मर्यादा असतात. मग तो जिल्हा परिषद सदस्याचा निधी विथ आम्ही माझी मिसेस जिल्हा नियोजन समितीवरती सदस्य होती, तर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जनसुविधेची काय कामं असतील मग त्या जनसुविधेतून स्मशानभूमीचं काम असेल किंवा आपले ग्रामपंचायत कार्यालय असतील यासाठी निधी उपलब्ध करणे, 30-54चा निधी, 25-15चा निधी हे निधी आम्ही उपलब्ध केले. काय जिल्हा नियोजनचा, जिल्हा परिषदचा असं करून आम्ही गावोगावचा विकास करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात आम्ही बऱ्यापैकी यशस्वी झालो. म्हणजे एकंदरीत राजकीय असेल, सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, त्यानंतर आरोग्य असेल, सर्व क्षेत्रांमध्ये तुमचं चांगल्या पद्धतीचं काम आहे. तुम्हाला निवडणूक लढवायचं ठरवल्यावर तुम्हाला मानणारे जे गट आहे, समर्थक आहेत, कार्यकर्ते आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, सहकारी मित्र आहेत, ह्या सगळ्यांच्या भावना काय आल्या की आपण निवडणूक लढवली पाहिजे का, काय नक्की काय भावना होते त्या सर्वांच्या? मूळ असं झालं की ज्यावेळेस बहादे जिल्हा परिषद गटामध्ये आरक्षण म्हणजे 2022ला OBCचं पडलं होतं, OBC महिला होती आणि बहादे गणामध्ये सुद्धा OBC महिला पडली होती. पण ते आरक्षण पडलं म्हणून मी माझं पार्टीसाठी पक्षासाठी काम करणं मी कधी थांबवलो नाही, मी कार्यरत होतो. कारण उद्या जरी पक्षाला कुठली OBC महिलेची उमेदवारी द्यायची वेळ आली तरी त्याची निवडून आणण्याची जबाबदारी माझी होती. त्यामुळे मला काम करणं क्रमशः म्हणजे क्रमप्राप्त होतं म्हणून मी ते काम करत होतो. देवाची मनात काय असेल किंवा माझं नशीब असेल, आत्ताच्या वेळेस पुन्हा आरक्षणं बदलली आणि योग जुळून आला आणि असं झालं की ओपनचं आरक्षण पडलं, खाली SCचं आरक्षण पडल्याच्या नंतर सगळ्यांच्या तोंडात एकच नाव आलं की आता जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेबांना उमेदवारी मिळणार आणि बाळासाहेब साळुंखे जिल्हा परिषद सदस्य होणार, ही सगळ्यांची इच्छा होती. आणि हे होत असताना मी लोकांच्या संपर्कात होतो, लोकांना भेटत होतो, सगळं चालू होतं. पण काही गोष्टी अशा राजकारणात घडत गेल्या की तिथं कुणी आर्थिक ताकद वापरली, काय केलं, काय झालं आणि पक्षानं माझी उमेदवारी डावलली. पक्षानं उमेदवारी डावलल्याच्या नंतर ज्या लोकांसाठी मी आजपर्यंत काम करत होतो, ज्या लोकांच्या मी संपर्कात होतो, मी असा व्यक्ती आहे की मी असा गावातनं जाऊन वरनं नेत्याला भेटून घरी येणारा माणूस नाही. मी गावात गेलो तर मी 10 कार्यकर्त्यांना भेटून 10 कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन बसणारा कार्यकर्ता आहे. मी कधी ह्या गटात काम करत असताना मी नेता आणि हा माझा कार्यकर्ता ह्या भावनेनं मी कधीच काम केलं नाही. तर मी तुमचा मित्र आणि सहकारी ह्या भावनेतनं मी काम केलं. आम्ही फक्त आमच्या गटाचा नेता आबांनाच मानत होतो म्हणून आम्ही काम करत होतो.
ह्या भावनेतनं मी काम केल्यामुळं लोकांचं आमची मनं जुळली होती. लोक माझ्यावरती प्रेम करतात. त्यांना ज्यावेळेस कळलं की आपल्या माणसाला उमेदवारी मिळत नाही, लोकांच्या डोळ्यातून पाणी आलं. हा निर्णय लोकांना मान्य नाही. मग लोकांनाच मला सांगितलं की तुम्हाला फॉर्म भरावा लागेल आणि तो भरला तर तुम्हाला ठेवावा लागेल आणि ठेवला तर आमच्यासाठी तुम्हाला लढावं लागेल. ठीक आहे, लोकांची भावना आहे म्हणून मी फॉर्म ठेवलेला आहे. म्हणजे आता कुठल्याही परिस्थितीत माघार नाही. माघार मला आता ही निवडणूक असा विषय झाला की हा माझ्यासाठी राहिलेलाच नाही. हा विषय लोकांसाठी. नेते मंडळी, गावचे गटप्रमुख असतील किंवा जे नेते मंडळी, ह्यांना काय वाटतं ह्यापेक्षा सर्वसामान्य लोकांना काय वाटतं. म्हणजे थोडक्यात सांगायला गेलं तर पक्षाने उमेदवारी नाही देऊन तुमच्यावर अन्याय केलाय, पण आता जर तुम्ही उमेदवारी माघारी घेतली तर तेव्हा तुमच्या कार्यकर्त्यांवर तुम्ही अन्याय करणार आहे. एकदम बरोबर बोलला तुम्ही. आता पक्षानं माझ्यावर केला म्हणून मी लोकांच्यावर करू शकत नाही. मी माझा अन्याय सहन केलाय, पण मी जर आज माघार घेतली तर माझ्या लोकांच्यावरती जो अन्याय होईल तो त्यांना ते कुणाकडे न्याय मागायचे आणि तो तुम्हीच करणार आहे. मग जायचं मीच जर कुणाकडे? कुणावर अन्याय करत असेल तर ते माझ्या रक्तात नाही. म्हणून मी लोकांसाठी लढतोय. लढू. हे राजकारण आहे, राजकारणात सगळं होत असतं. एक महत्वाचा प्रश्न असा की आता निवडून आल्यानंतर भादे जिल्हा परिषद गटाच्या विकासाचं धोरण काय असणार आहे तुमचं? माझं विकासाचं धोरण की मूळ गट कसा बनतो आणि गण कसा होतो. गाव 25 गावांचा गट होतो, 13-12 गावांचा गण होतो. मग आपल्याला जर आपण आपलं गाव सुंदर करत गेलो, जर प्रत्येक गाव सुंदर करत गेलो तर आपला गण सुंदर होईल आणि गण सुंदर झाला तर गट सुंदर होईल. मग हे सुंदर करत असताना आपल्याला काय करावं लागेल तर जे जे प्रलंबित प्रश्न आहेत, विकास ही अशी प्रक्रिया आहे की ती कधीही थांबत नाही. म्हणजे तुम्ही आज रस्ता केला तर तो काय आज केला म्हणजे 100 वर्ष तो टिकत नाही. तो 10 वर्षानं 5 वर्षानं करावाच लागतो. किंवा तुम्ही एखाद्या गावची नळ पाणी पुरवठा योजना केली तर ती तुम्हाला आयुष्यभर जाईल असा कुठं विषय नसतो. तो सुद्धा 10-20 वर्षानं तुम्हाला लोकसंख्या वाढत चालली, वस्त्या वाढत जात आहेत, लोकांना पाण्याची समस्या उद्भवत राहते. मग ते सुद्धा विस्तारित करावं लागतं. ह्या प्रक्रियेत ह्या घडत असतात. लोकांना मूळ काय पाहिजे आपल्या, तर लोकांचं जीवन जे आपला जो ग्रामीण भाग आहे हा कशावरती चालतो. आपला ग्रामीण भागाचा जो आर्थिक कणा आहे तो आपला शेती. मग आपल्या शेतीसाठी आपल्याला जिल्हा परिषदच्या माध्यमातून असेल किंवा शासनाच्या माध्यमातून असेल तर आपण काय करू शकतो. मग आता आमचा खंडाळा तालुका किंवा आमच्या भादे जिल्हा परिषद गटात बऱ्यापैकी MIDC आहे. मग ही MIDC होत असताना इथं वेगवेगळ्या कंपन्या आहेत. हे कुठं काही गाड्यांचे पार्ट बांधत आहेत, वायरिंगमध्ये, कुठं कलरच्या कंपन्या आहेत, म्हणजे वेगवेगळ्या केमिकलच्या कंपन्या आहेत, मेडिसिनच्या आहेत. ह्या अशा वेगवेगळ्या कंपन्या आहेत. फक्त आमच्याकडं काय कमतरता कुठल्या गोष्टीची, तर जे आमच्याकडं आत्ता शेती हा एवढा मोठा उद्योग आहे. मग ह्या उद्योगाला जी प्रक्रिया उद्योग त्याला म्हणजे पॅरलल पाहिजे ते तशा कंपन्या आमच्याकडे नाहीत. मग त्या आपल्याकडे झाल्या पाहिजेत. आपल्या शेतकऱ्याच्या शेतमालाला 4 पैसे जास्त मिळाले पाहिजेत आणि त्यातून आपला शेतकरी समृद्ध झाला पाहिजे. ह्यासाठी आपल्याला इथून पुढच्या भविष्यात काम करावं लागेल. त्याचबरोबर आमचा शेतकरी शेती करतो म्हणून त्याचा जर कुटुंबात 2 मुलं आहेत तर त्या दोन्ही मुलांना शेतीच केली पाहिजे हा विषय जर करत बसलो तर मग आमचा शेतकरी कधी सुधारणार. मग समजा एक मुलाला जर शेतीत प्रॉफिट व्हायला लागला तर एक मुलगा शेती करेल, एक मुलगा आमचा कंपनीत काम करेल. मग त्या मुलाला तरी कंपनीत काम मिळावं ह्यासाठी आम्हाला प्रयत्न करावे लागतील. म्हणजे इथून मागं आम्ही केले नाहीत असे नाही, आम्ही करतच राहिलो. आम्ही काही मुलांना कंपनीतनं काम मिळावं म्हणून प्रयत्न केले. काही मुलांना आमच्या साखर कारखाना, खंडाळाचा साखर कारखाना चालू झाला आहे, त्याच्यात काम मिळावं म्हणून आम्ही प्रयत्न केले. म्हणजे आमचा उद्देश आहे की तरुण पिढी म्हणजे व्यावसायिक कशी होईल किंवा चांगली स्वतःच्या पायावरती कशी उभी राहील यासाठी आमचे प्रयत्न राहतील इथून पुढं. आणि इथून पुढे हेच कामं करावी लागतील. शेतीमालावर प्रक्रिया करणारे उद्योग व्हावेत, त्याचप्रमाणे शेतीपूरक व्यवसाय उभारावेत, रोजगाराची संधी निर्माण व्हावेत, अशी तुमची विकासाची भूमिका आहे, विजन आहे. एक शेवटचा प्रश्न, मतदारांसाठी तुमचं आव्हान काय असेल? आता मतदारांना मी एकच आवाहन करील, मतदार माझेच आहेत, ही रोजची माझी माणसं, मी रोज त्यांच्याबरोबर असतो आणि मी काय त्यांच्यासाठी नवीन नाही. मी 10, 15, 20 वर्ष झाले ह्या लोकांसाठी म्हणजे
पळलो, त्यांच्या काय समस्या असतील ते सोडवल्या. म्हणजे मी ह्यांच्या उपकार केलेले नाहीत. त्यांना मला मतदान केलं कशासाठी? हेच कामं करण्यासाठी. मग आता मी त्यांना एकच आवाहन करील की पक्षश्रेष्ठींनं ज्या वेळेस माझ्यावर ज्या जबाबदाऱ्या दिल्या त्या मी निस्वार्थपणे पार पाडल्या. आज पक्षश्रेष्ठींनं मला उमेदवारी डावलण्याचं कारण, ठोस कारण त्यांच्याकडे कुठलंच नाही. म्हणजे मी निष्ठावंत आहे का? तर मी 100% निष्ठावंत आहे, होतो, राहील, हे विषय आहेतच. पण मी काम करण्यात कुठं कमी पडलो का? तर मी कुठंच काम करण्यात कमी पडलो नाही. मी पक्ष संघटना वाढवण्यात कुठं कमी पडलो का? तर कुठंच नाही. मग मी कमी कुठं पडलो? तर माझी फक्त आर्थिक ताकद कमी पडली. का? तर मी एक शेतकरी कुटुंबातला साधा माणूस आहे. मी जी काही समस्यावर राजकारण करायचं आहे तर ती माझ्या शेतातलं जे माझं उत्पन्न येईल त्या उत्पन्नातनं किंवा मी कर्ज काढील आणि त्यावरती मी निवडणुका केल्या, सगळं केलं आणि लोकांच्या बरोबर राहिलो. मी कुठल्याही लोकांच्याकडून कुठलीही अपेक्षा केलेली नाही. मी लोकांसाठी काम करत राहिलो. आज माझ्यावरती जी वेळ आली ती का आली, कशी आली, ही लोकांना बऱ्यापैकी माझ्या मतदारसंघातल्या लोकांना माहिती आहे. मला उमेदवारी का नाही दिली आणि ज्यांना दिली त्यांना का दिली हे माझ्या मतदारसंघातल्या लोकांना माहिती आहे. मग लोक सुज्ञ आहेत, त्यांना सगळं माहिती आहे. आणि नक्कीच मी जिथं न्याय मागाय आज उभा आहे आणि ज्या लोकांच्याकडे मी न्याय मागतोय ती लोक नक्कीच ह्या निवडणुकीच्या माध्यमातून मला न्याय देतील आणि सर्व पक्षांना, पक्षश्रेष्ठींना उत्तर असेल ते की निवडणुका ह्या आर्थिक ताकदीवरती होत नाहीत, ही सर्वसामान्य जनतेच्या प्रेमावरती होतात. ही जनता नक्कीच सिद्ध करून देईल. एकंदरीत यशवंत उर्फ बाळासाहेब साळुंके यांच्या उमेदवारी अर्जाने या पूर्ण मतदारसंघात खळबळ उडालेली आहे आणि इतके वर्ष सत्तेत राहिलेले आहेत, इतके सामाजिक कामे मार्गी लावलेले आहेत. त्यामुळे निश्चितपणाने त्यांचं सामाजिक कार्यांमुळं त्यांचं जनतेशी तेवढी नाळ जोडली गेलेली आहे. त्यामुळे विरोधकांसाठी ही सर्वात मोठी धक्क्याची बाब आहे की त्यांनी अपक्ष अर्ज भरलाय आणि आता हे काय करतायत. आता येणारा काळ ठरवेल या निवडणुकीमध्ये काय होतंय, कौल मतदारांचा कोणाच्या बाजूने जातोय. धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल. मोहित देवधर, डिजिटल प्रभात.